नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? बरे आहात ना? आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 12 नोव्हेंबरचा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला आपल्याला दाखवतात की सायली आणि अर्जुन मैना आणि सदाच्या घरात पोचलेले असतात. सायली घराचं दार उघडते. नंतर आपल्याला दाखवतात की मैनावती एकदम रुसून बसलेली असते. ती विचार करते की मी आता काय करू? घर तर फुटतंयत. तेवढ्यात तिथे तन्वी येते. तन्वी तिला म्हणते, "काय प्रॉब्लेम आहे का? काही झालंय का?" मैनावती म्हणते, "तुला कशाला सवयत नाका खूपसायच्यात? तू गप्प बस." तन्वी म्हणते, "ठीक आहे, मी तर आता ड्राईव्हला जाते. ते नाटकाच्या थिएटरच्या गल्लीत आहे ना, तिथपर्यंत जाणार आणि परत जाऊन येईन." मैनावती म्हणते, "अच्छा तू तिथे चाललीयस का? तू मला घेऊन जाशील का? माझ्या घरात चोरी झालीये. मला घेऊन जाशील का?" तन्वी म्हणते, "काय सांगताय? हो, हो, चला, चला तुम्हाला घेऊन जाते." इकडे सचिन साक्षीच्या घरी आलेला असतो. साक्षी म्हणते, "तू काय US हून आलास आणि लगेच तुझ्या मित्राकडेच राहायला गेलास? काय चाललंय तुझं?" सचिन म्हणतो, "आता मी काय करू? माझे मित्र एवढे सगळे आहेत आणि सगळे आग्रह करतात, मग जावंच लागतं." मित्रांनो, सचिन ज्या मित्रांबद्दल बोलतोय, ते अस्मिता आणि अस्मिताची फॅमिली असतात. त्यांना त्यांच्याकडे जावंच लागत असतं. पण हे तो साक्षीसमोर कसा कबूल करणार म्हणून तो खोटं बोलतो. साक्षी म्हणते, "बरं सांग, तू लग्न कसं काही केलं नाहीस?" सचिन म्हणतो, "अजून मला माझ्या आयडियल लाईफ पार्टनर सापडलीच नाहीये. मला जशी हवी तशी." मित्रांनो, सचिन आता इकडे खोटं बोलतो. म्हणजे त्याचं लग्न झालेलं आहे हे तो तिला सांगतच नाही. साक्षी म्हणते, "हे अशक्यच आहे. असं कसं होईल?" सचिन म्हणतो, "मला आयडियल लाईफ पार्टनर तुझ्यासारखी हवी आहे, जी सेल्फ सफिशियंट आहे, स्वतः कमवते सगळं, घर चालवू शकते, अशी." साक्षी एकदम खुश होते. इकडे तन्वी मैनावतीला तिच्या गाडीतून घेऊन चाललेली असते. मैनावती म्हणते, "अगं काय हळूहळू चाललीयस? चल जरा जरा लवकर." तन्वी मग चिडते आणि एवढ्या जोरात गाडी मारते. पण हे सगळं प्रकार चालू असताना तन्वीचा टायरच पंक्चर होतो आणि एका ठिकाणी गाडी थांबून राहते. तन्वी आता विचार करते की कुठे लवकर मी फसलीये. तन्वी आता विचार करते की कुठे फसलीये मी. काही करून लवकरात लवकर मैनाच्या घरी जायला लागेल. पण आता कसं करू मी हे? ती लगेच गाडीसाठी असिस्टंटसाठी मदतीचा कॉल करते. पण तिकडेही फोन फोन उचलत नसतं. शेवटी ती म्हणते, "जाऊ दे, गाडी इथेच राहू दे, आपण ऑटोने जाऊया." आणि मग ती रिक्षा करून मैनावतीच्या घरावर पोचते. इकडे अर्जुन आणि सायलीला शोधता शोधता एक छोटीशी डायरी सापडते, ज्याच्यात नंबर लिहिलेले असतात सगळ्यांचे. त्या डायरीवर बबली या नावाने लिहिलेलं असतं आणि त्याच्या खाली एक लँडलाईन नंबर असतो. सायली म्हणते, "बबलीच्या नावाने हा नंबर कसा काय लिहिलेला असेल? आणि लँडलाईन नंबर का असेल? कोणाचा आहे हा नंबर?" अर्जुन म्हणतो, "1 मिनिट थांब." आणि तो चैतन्याला फोन करतो. अर्जुन म्हणतो, "हा नंबर लागत नाहीये, सध्या बंद दाखवतोय. तू एक काम कर, टेलिफोन एक्सचेंजमधून ह्याची माहिती मिळव की बंद होण्याआधी हा नंबर कोणाच्या हातात होता." चैतन्य म्हणतो, "हो, मी नक्कीच ही इन्फॉर्मेशन काढतो." नंतर आपल्याला दाखवतात की तन्वी आणि मैनावती तिच्या घरावर पोहोचतात. बघतात तर लॉक लावलेलं असतं त्या घराला. तन्वी म्हणते, "असं कसं शक्य आहे? हे दोघं तर आत असायलाच पाहिजेत." मैनावती म्हणते, "बरं झालं बाबा, देवयाई पावली मला." आणि ती म्हणते तिकडे बसलेल्या मुलांना की "ओ, कोणीतरी चोरबीर गुंडबिंड आले होते काय घरावरती? कोण आलेलं का?" म्हणायला लागले, "नाही नाही, कोण नाही आले." मैनावती म्हणते, "बरं झालं, चला." पण या टीनाने असं का केलं असेल? खोटी इन्फॉर्मेशन देऊन मला. माझा जीव एकदम घाबरला ना, थांब आता तिला फोन करत चांगलंच बदडवते. तन्वी लगेच म्हणते, "नको, नको. आता फोन करत बसू नका. आपली गाडी तिथेच अडकली आहे ना, जाऊन पटकन तिला उचलायला पण हवं. काहीतरी त्रास होईल नाहीतर." नंतर आपल्याला दाखवतात, की अर्जुन आणि सायली यांच्या गाडीत बसलेले असतात. तेवढ्यात चैतन्य त्या फोन नंबरचे डिटेल काढून देतो. तो फोन नंबर पनवेलमधलाच असतो. लगेच मग अर्जुन आणि सायली म्हणतात, "आपल्याला त्या ठिकाणी पोचायलाच हवं त्या ॲड्रेसवरती." सायली म्हणते, "आता मला काही धीर होत नाहीये." मित्रांनो, आजचा भाग इथेच संपला. पुढील भागात आपल्याला दाखवतात, की सायली आणि अर्जुन त्याच बाईकडे पोचतात, जिला सदा आणि मैनाने तन्वीला विकलेलं असतं. अर्जुन तिला म्हणतो, की "तुम्ही काय करत होतात या मुलांसोबत ते मला लगेच आता सांगा, नाहीतर मी पोलिसांना फोन करतो." ती बाई म्हणते, "सदा आणि मैनाने मला तन्वीला विकली होती 7 वर्षाची असताना." विकली होती म्हणजे? म्हणजे मला लहान मुलं लागायची काही कामांसाठी माझ्या, त्याच्यासाठी. पण मी त्याच्यासाठी चांगलाच रोकडा मोजला होता. सायली म्हणते, "तुम्ही काय कामं करून घ्यायचात?" ही बाई म्हणते, "मी भीक मागण्याची कामं करून घ्यायचे लहान मुलांकडून आणि चांगले पैसे यायचे त्याचे." सायली आणि अर्जुन हे सगळं बघून भयंकर चिडतात. मित्रांनो, आजचा भाग कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की कळवा.
आपण भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बघत राहा ठरलं तर मग आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.